ठाकरे बंधूंच्या युतीपूर्वीच जागा वाटपाच्या बैठकीतली बातमी समोर आली आहे। कारण मराठी बहुल मतदारसंघासाठी दोन्ही पक्षांची रस्सीखेच सुरू आहे असं कळतंय। त्या दादर विभागातल्या काही जागांसाठी दोनही पक्षांची आग्रही मागणी आहे। शिवडी, दादर, माहीम, भांडूप, विक्रोळीतल्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे। तर ज्या जागांवर तिढा आहे तिथं जास्त ताणू नका, राज ठाकरेंच्या सूचना अशा आहेत। तर मनसे नेत्यांसह राऊत आणि परबांना राज ठाकरेंनी सूचना केल्याचं कळतंय। आपल्यासोबत वैदेही काणेकर जोडल्या गेलेले आहेत। आपण पाहतोय की या ठिकाणी तिढा आहे, तिथे ताणू नका अशी सूचना राज ठाकरेंनी दिली आहे। नक्कीच आपण बघतोय की अनेक खरं तर ठिकाणी चर्चेची अजूनही मार्ग निघाला नसल्याची माहिती सध्या मिळत आहे। अनेक मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी दोनही राजकीय पक्षांनी आपापले दावे त्या ठिकाणी केलेले बघायला मिळत आहेत। मात्र ज्या असे अनेक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी खरं तर आता मतभेद जे आहे ते जागा वाटपावरून करू नका किंवा तिढा जो आहे तो लवकरात लवकर जो आहे तो पूर्णत्वाकडे न्या। कारण की आता कमी वेळ उरलेला आहे आणि जास्तीत जास्त वेळ हा उमेदवाराला द्यायचा आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि उमेदवाराला वेळ मिळण्यासाठी हा तिढा जो आहे तो लवकरात लवकर सोडवा असं खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपापल्या नेत्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर युतीची घोषणा तर होणारच आहे, सोबतच हा तिढा लवकर सुटणार असल्याचं देखील सध्या सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद वैदेही सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की ज्या जागांवर तिढा आहे तिथं फार ताणू नका असं राज ठाकरेंनी सूचना दिलेल्या आहेत।